नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या या रितेश व्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण गणेश मूर्ती बघायला जाणार आहोत आणि आपला मित्र माझा विराज हा आपल्याला गणेश मूर्ती दाखवायला घेऊन जाणार। नमस्कार, आज मी बेंगाल केमिकल प्रभादेवी येथे चिंतामणी कला केंद्राला आपण आज भेट दिली आहे। तर आपल्याबरोबर आहे प्रथमेश दादा। तर प्रथमेश दादा, हा प्रथमेश दादा तब्बल किती 7 वर्ष झाली लालबागमध्ये 7 वर्ष झाली लालबागमध्ये असं गणपती बाप्पाचा आपला शॉप दादाचा आहे। आज तो पहिल्यांदा इथे प्रभादेवी येथील आला आहे। तर दादा, आज तू प्रभादेवीच्या गणेश भक्तांसाठी, दादर वरलीचे सगळे गणेश भक्तांसाठी तू काय काय नवीन युनिक मूर्त्या घेऊन आले आहेस? युनिक म्हणजे पहिली गोष्ट, जेव्हा मी ते चालू केलं, कारखाना चालू केला, तरी मला एक गोष्ट कळाली की इथल्या लोकांना मातीच्या मूर्त्या खूप आवडतात। मातीच्या मूर्त्या मी आणल्या, कमीत कमी फक्त मी 30 ते 31च मातीच्या मूर्त्या आणल्या 5 दिवसात माझ्या ऑलमोस्ट सगळ्या मातीच्या मूर्त्या बुक झाल्या आहेत। ते खूप सारे कस्टमर आले आणि मला बोलले की काही झालं नाही दादा, पुढच्या वर्षी मातीच्या मूर्त्या जास्त आणा, कारण तुमची क्वालिटी आणि फिनिशिंग खूप चांगली आहे। याचं रिझन असं आहे की आम्ही बरेच 8-8, 9-9 महिने काम करतो की आपल्या मातीच्या मूर्त्या चांगल्या व्हाव्यात, चांगली फिनिशिंग व्हावी, चेहऱ्यावर आपण चांगलं काम करूया, हा एक आमचा अट्टास असतो। कधी कधी काय होतं, मातीच्या मूर्त्यांची फिनिशिंग आपल्याला नाही मिळत, चेहऱ्यावर डाग असतात। त्याच्या मूर्त्यांचं आम्ही जे घासकाम करतो ते खूप चांगल्या प्रकारे असतं। आम्ही त्याला वेळ घेतो, आपण 7 महिने 8 महिने घेतो। जिथे आम्ही मूर्त्या बुक करतो तिकडचे जे कारागीर असतात आम्ही सांगतो की आपण चांगलं काम करूया, लोकांना चांगलं देऊया। त्याच्यामुळे मला एवढा फरक पडला की नाही, आपलं मातीचं काम पण लोकांना आवडलं आहे। तसंच बघायला गेलं तर POPचं कामही लोकांना आवडलं। आता तुम्ही जर मागे बघाल, ही POPची मूर्ती आहे, ही युनिक मूर्ती आहे दादाकडे ही युनिक मूर्ती आहे आणि हा विष्णू अवतार आहे। विष्णू अवतार आहे पूर्णपणे। या मूर्तीचं महत्त्व म्हणजे आम्ही ज्वेलरी वर्क करतो की सगळ्या ठिकाणी डायमंड वर्क असतात की आम्ही डायमंड वर्क करत नाही, आम्ही ज्वेलरी वर्क करतो की गणपती बाप्पा हा सोन्याच्या दागिन्यांमध्ये एकदम चांगला दिसतो ना की डायमंडमध्ये। म्हणून मी गणपती बाप्पा दिसला पाहिजे याचा पूर्ण विचार करून, म्हणजे या गणपतीला तेवढे दागिने आहेत तर त्या दागिन्याचं स्वरूप दिलं पाहिजे। माझ्या कारखान्यातील सगळे गणपती बाप्पा तुम्ही बघाल, प्रत्येक बाप्पामध्ये आम्ही वेगळं काहीतरी साकारलं आहे। म्हणजे जर एका गणपती बाप्पामध्ये खूप सिंपल दागिने असतील तर आम्ही त्या गणपती बाप्पाला सिंपलच ठेवतो, त्याला खाली फुगट आपण नाही दागिन्यांनी भरत, कारण तो सिंपलमध्ये मूर्ती खूप ती छान दिसते। जसे गणपती बाप्पा असतात तशी आमच्या इथे सजावट होते। आता आपल्याकडे हा लालबागचा राजा आहे। लालबागचा राजाचा चेहरा आपण मार्केटमध्ये जाऊन बघतो, जर तुम्ही इथे दुकानात आल्या तुम्हाला कळलं असेल की हा दिखतो तसा चेहरा आहे। तसं आपण दुकानामध्ये आपण एंट्रन्स करतो तर पहिलं लक्ष जातं लालबागच्या राजाकडे। सगळ्यांना खूप खोटं वाटलेलं, मुळात ही मूर्ती जी बुक झाली आहे ही मध्य प्रदेशला चाललेली आहे। मध्य प्रदेशवरून माझे कस्टमर आहेत, ते 5-6 वर्ष आमच्याकडून मूर्ती बुक करतात आणि दरवर्षी ते लालबागचा राजा घेऊन जातात। तो स्पेशली आज त्यांना मी हा चेहरा दाखवला आणि त्यांनी बोलतात ना की फक्त मोबाईलवर आपण फोटो बघूया, आणि त्याच्यावर त्यांनी पूर्ण गणपतीची मूर्ती बघितली आणि बुकिंग केली। तर हा राजा चालले आपल्या मध्य प्रदेशला। मित्रांनो, ही जी ज्वेलरी तुम्ही बघताय ना, ही सध्या मातीची म्हणजे मातीची ज्वेलरी आहे। पण ह्याच्यानंतर असं जसं तुम्हाला इथे डायमंडवर दिसते तसं तुम्हाला राजासाठी पण करून भेटेल। जसं लालबागचा राजा साक्षात, म्हणजे इथे तुम्हाला बाजूबंद म्हणा, पितांबर म्हणा, हे सगळं दादा आपलं करून देणार आहे त्यांना। ही अजून वर्किंग प्रोग्रेसमध्ये आहे, त्यामुळे ही सध्या अजून 1.5 महिने बाकी आहेत, तरी एवढं दादाचं काम कंप्लीट झालेलं आहे। तर आपल्याकडे दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे। म्हणजे माझ्या कारखान्यामध्ये दगडूशेठ हलवाई जेवढी वर्ष आम्ही गणपती बाप्पाचं काम करतोय, म्हणजे पहिल्या वर्षापासून दगडूशेठ हलवाई माझ्याकडे खूप सारे बुकिंग असतात। दगडूशेठ हलवाई सजवताना पहिला डोक्यात हा विचार असतो की तो आपला पुण्याचा जो श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहे तो श्रीमंत दिसला पाहिजे। तर त्याचप्रमाणे मी त्याचं ज्वेलरीचं काम केलेलं आहे की कितीही काही झालं तरी या गणपती बाप्पामध्ये कुठली कमी नाही राहिली पाहिजे। म्हणजे माझ्याकडे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे ते कमीत कमी तरी 15-20 बुकिंग असतात। यावर्षी आम्ही बुकिंग नाही घेतली आहे, कारण हा वर्ष जरा पहिल्यांदाच मी इथे करतो आहे म्हणून थोडे आम्ही गणपती कमी आणले। पण पुढच्या वर्षी तुमच्या व्ह्युअर्सला मी एवढंच सांगेन की पुढच्या वर्षी आम्ही खूप सारे गणपती बाप्पा आणणार आणि खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन करणार। मित्रांनो, तो जो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे हा कंप्लीट मातीचा आहे, शाडू मातीचा बनवलेला आहे आणि त्याच्यावर दादाने ज्वेलरी वर्क केलं आहे। तो जेव्हा मी बाप्पाला बघितलं तेव्हा मला खरंच पुण्याची आठवण 2 क्षणासाठी पुण्यात गेल्यासारखं मला वाटलं। एवढ्या बाप्पाने सुंदर कलाकृती केली आहे त्याच्यावरती।
दादा आता तरी तुझ्याकडे अवेलेबल किती मूर्त्या अवेलेबल आहेत? आता कमीत कमी तरी माझ्याकडे 250-60 मूर्त्या अवेलेबल आहेत इथे आणि अजून येणार आहेत. आमचा हा प्रयत्न की आता जसे कस्टमर येतात त्या कस्टमरसाठी आम्ही अजून काहीतरी नवीन घेऊन येतो आहे. तर सगळ्यांना सांगेल की तुम्ही या आणि लवकरात लवकर गणपती बाप्पा बुक करा. तर हा एक टिटवाळा नाही पण एक टिटवाळा पॅटर्न आपण बोलू शकतो. टिटवाळा थोडी बैठक वेगळी असते कारण आम्ही प्रयत्न केला की हा टिटवाळा बैठक बनवण्याचा आणि त्याच्या मागे आपण बघाल तर शेषनाग आहे गणपतीच्या मागे आणि हा आम्ही याला गट्टू मूर्ती असं नाव ठेवलं आहे की गट्टू मूर्ती आणि त्याची सोंड पण वेगळी आम्ही फिरवलेली आहे की नॉर्मली आपण जेव्हा टिटवाळा मूर्तीची बैठक बघतो नॉर्मल सोंड असते तशी याची सोंड नाही आहे. त्याची पूर्णपणे सोंड आम्ही वेगळी फिरवलेली आहे. खूप लोकांना असतं की आपल्या गणपती जो घरात येतो त्याचे मोठे कान हवे आहेत, मोठे सोळे हवे आहेत, प्रॉपर दिसला पाहिजे. तर मी आता याचे दात बघाल, दंत बघाल ते पण खूप मोठे आहेत. त्यांचा जो पूर्ण आकार आहे तो खूप मोठा आहे आणि ही मूर्ती 2 फुटाची आहे. ही जी मूर्ती आहे ना ही POPची मूर्ती आहे. ही कंप्लीट 2 फुटाची मूर्ती आहे. ज्याला कोणाला POPच्या मध्ये टिटवाळा गणपतीला मिळता जुळता जर बाप्पा हवा असेल पण थोडा जरा व्हरायटी हवी असेल त्याच्यात कस्टमायझेशन हवं असेल तर ही मूर्ती परफेक्ट आहे. ही दादानी केलेली आहे. आतापर्यंत लालबागचा राजा, विष्णू स्वरूपाची मूर्ती, टिटवाळा गणपती, दगडूशेठ हलवाई आपण बघितलेला आहे आतापर्यंत. तर गेल्या वर्षी तुम्ही इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर एक म्हणजे गणपती असा फेमस झालेला आहे तो आज आपल्याला दादा दाखवणार आहे. गेल्या वर्षी त्यांनी तो गणपती बाप्पा पाहिला आणि आज ह्याच वर्षी 2025मध्ये त्यांनी त्याच्या कारखान्यात साकारला आहे. तर तो गणपती म्हणजे आपला हा बाळ संन्यासी रूप. हातामध्ये नाग आहे, त्याच्यामध्ये सगळ्या हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, डोक्यावर रुद्राक्षाच्या माळा आहेत आणि पूर्णपणे आपण जिथं नाम बघाल तर एक तिरुपतीचा जो नाम असतो डोक्यावर तसं त्याला आम्ही नामाचं स्वरूप दिलेलं आहे. आणि ही खूप सुंदर मूर्ती आहे कारण हा 1.5 फुटामध्ये मूर्ती आहे. जर तुम्ही आधीची आपण मूर्ती बघितली जी आपल्या इंस्टाग्रामला वगैरे व्हायरल झाली आहे ही 2-2.5 फुटाची मूर्ती आहे. पण सेम टू सेम ही मूर्ती 1.5 फुटात आणलेली आहे आणि अतिशय सुंदर मूर्ती आहे. त्याची डोळ्यांची आखणी वगैरे खूप चांगल्या प्रकारे सुंदर प्रकारे केलेली आहे. शाडू मातीमध्ये खूप कस्टमरला प्रश्न पडतो की आपल्याला ड्रेपरी होईल का, फेटा होईल का. तर फेटा करायचा असेल तर आपल्याला खूप सांभाळून करावं लागतं. शाडू माती तेवढी हलकी असते, काम करणं तेवढं कठीण असतं. तर आम्ही शाडू मातीमध्ये सुद्धा काम करतो. आता ही जी पूर्ण मूर्ती सजवलेली आहे ही शाडू मातीची आहे पण त्याला आपण ड्रेपरी केलेलं आहे, आपण त्याला धोतर नेसवलेलं आहे, त्याला आपण शाल घातली, आपण त्याला फेटा केलेला आहे. तसाच आपण तुम्ही सेम प्रकार आम्ही तिथेसुद्धा केलेला आहे. त्याचा वेगळा फेटा आहे जो आपण पूर्ण तिथे केलेला आहे. आता लोकांना प्रश्न पडतो की आपण ही जी हेवी ज्वेलरी केलेली आहे ही शाडू मातीमध्ये होते का, तर ती सुद्धा केलेली आहे. तो मागची मूर्ती मी बघाल 2 फुटाची आहे मूर्ती. तर सेम टू सेम म्हणजे कोण बोलणार नाही की ती शाडू मातीची मूर्ती आहे, POPची मूर्ती अशी बोलतील. त्या पूर्ण शाडू मातीच्या मूर्तीवर आम्ही पूर्ण छान असं मोराची डिझाईन एक बनवलेली आहे. पेशवाई आपण म्हणतो ना, पेशवाई ब्राह्मण बैठक आणि पूर्णपणे आपण सिंदूर कलर जे आपण हनुमानांना वगैरे असतो कलर तसा आपण त्याला कलर यूज केलेला आहे. म्हणजे आपण जे सिद्धिविनायक वगैरे बोलतो ना त्या प्रकारामध्ये आम्ही तो पूर्णपणे गणपती बनवलेला आहे. तर पेशवाई ब्राह्मण बैठक आहे. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण असं नाम आहे त्याच्यावर आणि एकदम पेशवाई म्हणजे लोड मागे ठेवलेला आहे, हातामध्ये त्याने एक दंत पकडलेला आहे. तर तशी ती मूर्ती आहे. दादाकडच्या युनिक मूर्त्या ज्या आहेत त्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. नॉर्मल जे आपले डेलीच्या मूर्तीज आहेत ते पण तो दाखवणार आहेत. पण त्याच्या आधी दादा तुझ्याकडे किती इंचापासून ते किती फुटापर्यंत मूर्ती तू कस्टमरला प्रोव्हाइड करू शकतो? म्हणजे आता माझ्याकडे दरवर्षी असतात की आम्ही 1 फुटापासून म्हणजे अर्धा इंचापासून पण मूर्ती माझ्याकडे असते, 6 इंचाची वगैरे असते. पण या वर्षी नाही आहे. तर यावर्षी माझ्याकडे 1.5 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत अवेलेबल आहेत. आणि मी तुमच्या कस्टमरला सांगेल की लवकरात लवकर येऊन बुकिंग करा कारण एक 10-15 दिवसात ऑलमोस्ट माझ्या सगळ्या मातीच्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत. POPच्या मूर्त्या पण बऱ्यापैकी चांगल्या बुक झालेल्या आहेत. तर ज्यांना कोणाला मूर्ती हवी असेल त्याने लवकरात लवकर या मूर्तीची बुकिंग करा कारण आपण डबल मूर्तीवर बुकिंग घेत नाही. जे तुमच्या समोर आहे ती छान मूर्ती आहे, त्याला खूप चांगल्या प्रकारे आम्ही सजवून काम करून देतो. मी एवढी गॅरंटी घेतो. प्रभादेवीमध्ये दादाचा पहिलाच वर्ष असल्यामुळे म्हणून दादाने
एवढी 6 वर्ष लालबागला जी क्वालिटी द्यायचा त्याच क्वालिटी द्यायचा आपल्याला इथे प्रयत्न म्हणजे क्वालिटी देत आहे. प्रयत्न पण नाही म्हणू शकत आपण, क्वालिटी देत आहे. त्यामुळे त्यांनी कमी मूर्त्या पण सुंदर आणि सुबक मूर्त्या त्यांनी बनवल्या, कारखान्यात त्यांनी साकारल्या आहेत. नुकतीच आता आषाढी एकादशी या मंथमध्ये पार पडलेली आहे. तर ज्यांना कोणाला असं विठ्ठलाला बघून असं वाटलं असेल की आपल्या घरात पण गणपतीच्या स्वरूपात विठ्ठल यावा, तर ही मूर्ती मला एकदम बेस्ट वाटते आहे. कारण की विठ्ठल हा तुम्ही मोस्ट ऑफ मूर्त्या गणपतीच्या विठ्ठलाच्या तुम्ही कमरेवर कटेवर हात असलेली बघितला असेल किंवा कमरेवर हात असलेल्या बघितल्या असाल, पण ही जी दादानी युनिक कस्टमायझेशन बाप्पामध्ये केलं आहे तर खूप सुंदर दिसते. आणि दादा काय सांगशील या मूर्तीबद्दल? मूर्तीबद्दल वेगळं पण म्हणजे की लोकांना देता घेता गणपती लागतो, की आपल्या घरात देता घेता गणपती पाहिजे, 2 पाय पुढे पाहिजे. तर आम्ही हा कॉन्सेप्ट ठेवलेला की आपल्याला विठ्ठल मूर्ती पण बनवायची आहे, देता घेता पण मूर्ती बनवायची आहे. पण 2 हात मागे, माऊली खाली लिहून त्याच्या पुढे 2 पाय ठेवले आम्ही, की 2 पाय पण पुढे आहेत, पूजा करताना पण त्रास नाही. प्लस त्याच्यामध्ये आम्ही असं विचार केला की अष्टविनायकाचं दर्शन झालं पाहिजे, म्हणून मूर्ती शंखावर बसलेली आहे आणि अष्टविनायक आहेत पूर्ण, आणि मूर्ती विठ्ठल स्वरूप आहे. झूम कर अष्टविनायक. मग त्याच्यामुळे मूर्तीमध्ये खूप वेगवेगळे आकर्षण आहेत. त्या जो कोणी बुक करेल त्याच्या मनातले जे घर करून जाईल मूर्ती, एवढी मी गॅरंटी देतो. ही मूर्ती तुम्हाला बघून समजलंच असेल सगळ्या आपल्या गणेश भक्तांना की ही कुठच्या बाप्पाची मूर्ती आहे. ही आपल्या दादरचा जवळचा प्रभादेवीचा लाडका बाप्पा म्हणजे सिद्धिविनायक बाप्पा, जिथे अंगारिका गणेश चतुर्थीला गर्दी होते खूप सारी. पण जर खूप लोकांची अशी इच्छा असते की आपल्या घरी पण सिद्धिविनायकसारखा बाप्पा असावा, म्हणून दादाने ही कस्टमाइज केलेली मूर्ती आहे खास. तर दादा ही म्हणजे जेव्हा ही कस्टमाइज करत तू होतास सिद्धिविनायक बाप्पा, तेव्हा म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर काय आलं? म्हणजे आता जेव्हा गणपतीची मूर्ती मी स्वतः पाहिली तेव्हा माझ्या डोक्यात पहिला एक विचार आला की आता आम्ही लालबागला करायचो. तर लालबागला कसं, लालबागचा राजा खूप प्रसिद्ध आहे, तो पुन्हा भारतात प्रसिद्ध आहे. तर मला आता टेन्शन होतं की अरे कसं करायचं. आता म्हणजे आमच्या कलामंचाचं कला केंद्राचं नाव आहे चिंतामणी कला केंद्र, म्हणजे चिंचबुकीचा चिंतामणी, त्याला आम्ही नतमस्तकून आम्ही नाव ठेवलेलं. आता माझ्यापासून हे दोन्ही गणपती बाप्पा खूप लांब आहेत. तर प्रभादेवीमध्ये आलो आणि मला एक कस्टमर आले आणि ते बोलले, अरे दादा तुम्ही कशाला टेन्शन घेता, जरी तिथून आला असाल तरी मी सिद्धिविनायकाच्या नगरीत आता तुम्ही आलेला आहात. तर सिद्धिविनायकाच्या नगरीत आल्यावर आम्हाला पहिला प्रश्न पडला की नाही आपण पहिला सिद्धिविनायक आता बाहेर लावूया, कारण आपल्याला प्रभादेवीकरांना कसं आहे की सिद्धिविनायक आपलं प्रेरणास्थान आहे, आपलं तर आहेच आणि पूर्ण भारताचं प्रेरणास्थान आहे. तुला नाही आपण सिद्धिविनायक बाप्पा घडवूया, कारण खूप लोकांच्या घरात असतं की आपण सिद्धिविनायक आणूया. तो उजव्या सोंडेचा गणपती आहे. तर जो आपला मूळ सिद्धिविनायकाची जी रूप आहे ती उजव्या सोंडेची आहे आणि आपला हा सिद्धिविनायक तो डाव्या सोंडेचा आहे. तर डाव्या सोंडेचा सिद्धिविनायकाची मूर्ती आपण घरी नेऊ शकतो, घरी बसवू शकतो. तर मुळात ती मनातली भीती सगळ्यांनी काढून टाका. आता मी बघतोय हा गणपती बाप्पा पूर्ण श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. तुम्ही जर तो डायमंड वर्क बघत असाल, तुम्ही पितांबर बघत असाल, हे सगळं ओरिजिनल म्हणजे कस्टमाइज केलेलं पितांबर आहे. ही खांद्यावरची शाल जी आहे ती पण कस्टमाइज केलेली आहे. पण हे जेव्हा मी बघतो ना की खांद्यावरची शाल वगैरे ही प्रॉपर वेल्वेट आणि चांगल्या क्वालिटीची मला वाटते. हो. आणि दुसरी गोष्ट ही मूर्ती खूप वर्षापासून आहे मार्केटमध्ये, पण एवढं सगळं कस्टमायझेशन मी ह्याच्या आधी खूप कमी ठिकाणी बघितलेलं आहे. तर दादा काय सांगतो याबद्दल? पहिली गोष्ट सगळ्यांना राधे राधे. श्रीकृष्ण म्हणजे आपले राधे राधे. आता जस्ट आपली जगन्नाथाची यात्रा पण झाली. श्रीकृष्ण घडवताना मी पहिला हा विचार करतो की श्रीकृष्ण म्हणजे त्यांच्याकडे खूप सोन्याचे दागिने होते त्यांच्या शरीरावर, त्यांच्या मुकुटावर. तर श्रीकृष्णामध्ये श्रीकृष्ण दिसला पाहिजे हा पहिला विचार केला. म्हणून आम्ही सगळे प्रकार म्हणजे तुम्ही जर पूर्ण मूर्तीने निरखून बघाल तर त्याच्यामध्ये मोरपंखाची आम्ही डिझाईन ठेवली आहे, त्याच्यामध्ये मोर ठेवलेले आहे, त्याच्या लटकन काढलेली आहे. जे सगळे ज्वेलरीचं वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे खडे वापरले ते काचेचे खडे आहेत. सगळीकडे आपण खूप ठिकाणी काम बघाल तर प्लॅस्टिकचे खडे यूज करतात, तर आम्ही तसं नाही करत, काचेचे खडे यूज करतो. जेव्हा तुम्ही घरात लाईट वगैरे पूर्णपणे त्या मूर्तीवर सोडता
खूप मूर्ती सुंदर दिसते, म्हणजे जसं की आपलं श्रीकृष्ण भगवान आपल्या घरात बसलेले आहेत असंच आपल्याला याची प्रचिती होती. मित्रांनो, तुम्ही ह्या सर्व ज्या मूर्त्या बघताय ना, ह्या दादाने डिस्प्लेला लावलेल्या मूर्त्या आहेत. तर डिस्प्लेला लावलेल्या मूर्ती असल्यामुळे आपण प्रत्येक मूर्तीमध्ये एक प्रत्येक वैशिष्ट्य आहे. तर डिस्प्लेला लागलेल्या जेवढ्या मूर्त्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आतमध्ये शॉपमध्ये जेवढ्या मूर्त्या होत्या त्याही तुम्हाला दाखवलेल्या आहेत. दादाने किती सुंदर प्रकारे कलाकृती केली आहे बाप्पासाठी ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर कोणाला मूर्त्यांची प्राईस जाणून घ्यायची असेल तर ते इंस्टाग्राम अकाउंट आहे चिंतामणी कलामंच म्हणून, आणि हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत दादाचे. तर तुम्ही त्याला कॉल करून तुम्ही त्याला प्राईस रेंज वगैरे विचारू शकता, किंवा मूर्ती बघायची असेल, तुम्ही इथे प्रभादेवीला दादरला आला असाल, वर्लीला असाल, तुम्हाला ॲड्रेस माहिती नसेल तरी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. दादा तुम्हाला पूर्णपणे त्याच्याकडे जेवढ्या अवेलेबल मूर्त्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला शो करेल.